रात्री एवढी तब्येत खराब झाली माझी, अचानक एवढी बिघडली. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे माझ्या डोक्याचा प्रॉब्लेम आहे, पण डोक्यासाठी एवढी तब्येत बिघडली, एवढ्या उलट्या झाल्या मला. असे किती 9-10 वेळेस मी उलट्या केल्या आणि माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत नाहीत कारण माझी तब्येत अजून पण बरी नाही आहे. मध्ये चांगली होती तर आपले व्हिडिओ येत होते. आता कालपासून तर एवढी बिघडली ना तर विचारूच नका. नुसतं उलट्या 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 उलट्याने परेशान झाले. रात्री काल दिवसभर पोटात अन्न नव्हतं आणि रात्रीसुद्धा पण मी जेवले नाही. कारण एवढ्या उलट्या येत होत्या विचारूच नका. मला एवढ्या जिंदगीत कधीच उलट्या झाल्या नाही. उलट्या झाल्या मला, पण एवढ्या कधीच उलट्या झाल्या नाही की डायरेक्ट माझ्या पोटामध्ये असं एकदम खळबळ होत होतं उलट्या करून करून. त्यासाठी आपले व्हिडिओ येत नाहीत, सॉरी सर्वांना. आणि खरंच माझे मिस्टर होते म्हणूनच मी आता सध्या तुमच्यापाशी व्हिडिओपाशी आहे, कारण त्यांनी माझी लय काळजी घेतली. रात्री माझं डोकं राहतच नव्हतं, तर ते सुद्धा रात्री 3 वाजेपर्यंत जागे होते, ते पण माझ्यासाठी 3 वाजेपर्यंत जागे होते. त्यांनी काय केलं मला त्यांनी असं ऑनलाईन बघितलं ते लिंबू सरबतचं की त्याच्याने उलट्या थांबतात का. मी दवाखान्यात मला त्यांनी नेलं, दवाखान्यातून जाऊन आल्यावर पण मला उलट्या झाल्या आणि दवाखान्यामध्ये सुद्धा मला उलट्या झाल्या. तर ते चांगलं होतं, डॉक्टर चांगले होते, त्यासाठी मला त्यांनी बोलले की त्या साईडला एक साईड आहे जागा, तिथं तुम्हाला उलट्या येतात तर करू शकतात. तर डॉक्टरसुद्धा खरंच खूप चांगले होते आणि माझ्या मिस्टरांनी पण मला रात्री एवढी खरंच हेल्प, म्हणजे माझ्यासाठी रात्रभर ते जागी राहिले आणि त्यांनी मला लिंबू सरबत पण दिला करून. तर नंतर थोडंसं बरं वाटलं आणि डोकं तर एवढं दुखत होतं विचारूच नका. खास म्हणजे डोक्यामुळंच माझं हे सोबत एवढं घडतं आहे. आणि रात्रीचं एवढं बेकार दिवस होता माझा, मला तर वाटलं मी आता जगतच नाही, मरण डायरेक्ट. म्हणून मग आपला लाईव्ह पण बंद आहे आणि व्हिडिओ पण टाकायचे बंद आहेत. माझी तब्येत खरंच लई खराब आहे. काल तर एवढी सिरियस होते ना मी, तर विचारूच नका. आणि हे खरंच माझ्या जीवनामध्ये जे काही घडतं आहे तेच मी तुमच्यापर्यंत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. सगळ्यांनाच नक्कीच प्रयत्न करेन की माझा इथून पुढं व्हिडिओ येत राहतील. असंच म्हणते, पण अचानक एवढं तब्येत बिघडती ना तर विचारायचं कामच नाही. रात्री तर पूर्ण सिरियस होते मी, अक्षरशः मला वाटत होतं की मी आता खरंच मरते असं वाटत होतं. पण माझे मिस्टर होते, त्यासाठी मी आज इथं तुमच्यापाशी व्हिडिओ समोर बोलते, कारण त्यांनी माझी रात्रभर काळजी घेतली. मला डोकं दुखत होतं, झेंडू बाम लावला, तेलाने डोक्यात मालिश केली आणि उलट्या होत आहेत म्हणून मला त्यांनी लिंबू सरबत दिलं. आणि नेमकंच अचानकच मी स्वयंपाक करत होते, तर भात आणि भाजी बनत होते, तर अचानक असं वाटलं की मला मळमळ व्हायला लागली. मग मी म्हटलं एकच वेळेस उलटी होईल, तर गेले उलट्या करत राहिले. 4, 5, 6, 7 असं 10 वेळा माझ्या उलट्या झाल्या आणि एकदम असं पोटात कसं तर होत होतं, डोळे एकदम असे. आज थोडंसं बरं वाटलं मला, तर म्हटलं चला आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर करावं, त्यासाठी मी आपला हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच काढलेला आहे. नक्कीच व्हिडिओ येत राहतील. सर्वांनी माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला खरंच काय वाटत असेल डोक्याविषयी, असं की कशामुळं राहत असेल, ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. खरंच मी लय परेशानीमध्ये आहे, तर काय सांगायचं बाकीचं. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.